नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण सध्या तुम्ही मोबाईल उघडा, यूट्यूब उघडा किंवा फेसबुक उघडा, सगळीकडे एकच चर्चा चालू आहे आणि ती म्हणजे पीक विमा, पीक विमा, पीक विमा कधी मिळणार. पण खरा प्रश्न काय आहे? पीक विमा कधी मिळणार, किती मिळणार आणि सगळ्यात महत्त्वाचं कसा मिळवायचा. आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक फॉर्म्युला सांगणार आहे जो एका आमदाराने स्वतः स्टेजवर सांगितला आणि तो वापरला तर तुमचं अडकलेलं काम 100% पूर्ण होऊ शकतं. मित्रांनो, सध्या काय चाललं आहे, कोणाच्या मोबाईलवर 137 रुपये दाखवत आहेत, कोणाला 200 रुपये दाखवत आहेत आणि कोणाला 5,000 रुपये आणि काहींना तर काहीच दाखवत नाही, म्हणजे झिरो दाखवत आहे. मग शेतकरी गोंधळलेला आहे. मला इतकंच का, माझं नुकसान जास्त झालं होतं, आधी रक्कम दिसत होती, आता झिरो का दिसत आहे. हे सगळं का होतं आहे? कारण एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, पीक विमा हा हेक्टरी फिक्स नसतो, तो मिळतो उत्पादनातील घट यावर. पीक विमा कसा ठरतो? सरकार काय करते, प्रत्येक मंडळात पीक कापणी प्रयोग घेतला जातो, त्यातून ठरवलं जातं उत्पादन किती झालं. जर नुकसान 30% जास्त असेल तरच तुम्हाला विमा मिळतो आणि मग जितकं नुकसान तितका विमा. म्हणून 17,500 रुपये, 22,500 रुपये अशा थंबनेलवर विश्वास ठेवू नका, ही फक्त आकर्षणासाठी असतात. मित्रांनो, एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो, आपण फक्त विचारतो आले का पैसे, पण कधीच विचारत नाही का आले नाहीत. आपण यूट्यूबवर विचारतो पण तहसील कार्यालयात जात नाही, CSC सेंटरवर चेक करतो पण कृषी कार्यालयात चौकशी करत नाही. हीच आपली सगळ्यात मोठी चूक आहे. मित्रांनो, आता लक्ष देऊन ऐका. एका आमदाराने स्टेजवर सांगितलं, तुमचं काम होत नसेल तर थेट ऑफिसमध्ये जा, खुर्चीवर बसू नका, दारात बसून राहा, लेखी अर्ज द्या, उत्तर मिळेपर्यंत उठू नका. हा आहे खरा फॉर्म्युला. तुम्ही शांतपणे नियमात राहून ना भांडायचं ना वाद घालायचा, फक्त विचारायचं माझं काम कधी होणार. तहसील कार्यालयात जा, कृषी कार्यालयात जा, बँकेत चौकशी करा, लेखी अर्ज द्या, मेल करा, एकट्याने नाही गावाने एकत्र जा. मित्रांनो, जात पक्ष राजकारण बाजूला ठेवा, सगळे शेतकरी एकत्र या, मग बघा अधिकारी काम करतात की नाही. जर तुमचं नुकसान झालं असेल तर फोटो काढा, व्हिडिओ काढा, तारीख वेळ ठेवा. उद्या तक्रार करताना हेच पुरावे उपयोगी पडतात. झिरो दाखवत असेल तर काय करायचं, लगेच घाबरू नका, पण गप्पही बसू नका. तक्रार करा, अर्ज करा, पाठपुरावा करा. पीक विमा कंपनी निर्णय घेत नाही, निर्णय घेतो राज्य सरकार. शासन निर्णय GR आल्याशिवाय पैसे येत नाहीत. आता सध्याची योजना कशी आहे, शेवटी उत्पादन कमी झालं तरच पैसे. पण कधी काय होतं, पेरणी झाली नाही पैसे, पिकाचे नुकसान झालं पैसे, अतिवृष्टी पैसे. शेवटी उत्पादन कमी झालं तरच पैसे. म्हणूनच जुनी योजना जास्त चांगली होती. शेवटचा संदेश हाच आहे शेतकरी मित्रांनो, शेतकरी जागृत झाला तरच बदल होईल. गप्प बसला तर काहीच होणार नाही. आवाज उठवा, पण नियमात राहून प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या भागात पीक विम्याची काय स्थिती आहे.